Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. Underline this sentence and note it down. या जगातली माणसं फक्त पैशावर प्रेम करतात. कुणी कुणावर प्रेम करायला मोकळं नाही. काय जवानी काय तुझी? संध्याकाळी शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी 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 डोक्यावर आहे. आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं जरा पोरांनो नीट ऐका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही. सांगा मला हे 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही? पोरं जरा नीट ऐका. वाक्य नीट ऐका मला आणि परत चला पुढं. वाक्य नीट ऐका मला. शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर, पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही. ती आपोआप पाय गती घेतात. का माहितीये का? माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून ते आईचं पाय आपोआप निघतात. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला. आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज, पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला. आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि आईला म्हणलं आई मी पास झालो का? आई मी पास झालो. आई पास झालो का? हे मी पास झालो. आई आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा काल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या फड्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती? बोला बोला. कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असेल बोल याची पैशात किंमत किती? बोला. लागतो बाप चिलर मुतत असेल आणि ठोकळे टाकीत असेल बोल. कराल किंमत? कराल? आईचा गाल पोराच्या गालाला लागून आईच्या डोळ्याच्या पाल्याच्या धाडा पोराच्या गालावरून खाली गळायला किंमत कराल? पोरग नुसतं म्हणलं आई मी नुसता पास नाही झालो का? आई मी नोकरीला लागलो का? आई मी नोकरीला लागलोय. आईने संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज. आईने पोराचा शर्ट काढला महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला. इतकी रडली आई. आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला महाराज. कान आणि कानातलं मोडलं महाराज. कानातलं मोडलं. आईनं कानातलं मोडलं आणि सकाळी लवकर उठली. बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन घे. गोदडीने 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 नोकरी लागला ना. गोदडीने गोदडीने नको काय ने गोदडी थंडी वाजेल. आईनं गुणीत गोदडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली आणि आईने आई बाबळी खाली उभी राहिली. एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटी चढली आणि आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली. कंडक्टरने बेल मारली. एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटावत असा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसानं पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे, अगोदर वाच. अगोदर चहा पेन नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुरपाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला. आई खोली मिळाली गाई. कामाला जायला लागलो. आई सारखी तुझी आठवण येते. आई तब्येतीची काळजी घे गाई. दादांची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ सगळ्याचं राहिलं का आई? तुला सगळ्याचं राहिलं आई? सगळ्याचं राहिलं का आई? तुला सगळ्याचं राहिलं आई? आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई? आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो माझ्यासाठी बनवलेली शेंगा झाल्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई? तुम्हाला चटणी दिली की नाही का आई? तुम्हाला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल. येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल. तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या. सईची अक्षरं विरघळून जावी आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखे ना मुलगा. मग का रडताय? आईनं म्हणावं सुखे म्हणून रडत नाही हो. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात हो. याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो. तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो आणि तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाई राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. जरा जेलमध्ये जाऊन बघा. एकदा गरका मारून या. 16चं बलात्कारात आहे, 17चं खुनात आहे आणि 18चं दरोड्यात आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली. याला एकमेव कारण आई बापा मुलांवर कंट्रोलच करत नाही. नाही तर पोरं काहीच करीत नाही. हे रेटवले पाहिजेत.
यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर, हे काही करते नाही. जर 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून. इकडे ये. मी पाणी घालून दूध विकतो तू पण टाकून पितो. इकडे मी पैदा केलंय तुला, तो नाही केलं मला. आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. रोज उठून पोलीस महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरंच, निदान लोक कंट्रोल करते. नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले 7-8 सापडले, लूटमार करणारे सापडले. या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली. हे फटकावले पाहिजे धरून. कसं काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या. कुठून आणणार तो डोक्याचा भांग? आता भांग इतका दरिद्री आणलाय ना, आलाय का नाही कुठून? वावर नांगरलं दंड ठुलाय. इकडून मोकळं गेलं, इकडून मोकळं गेलं, मध्ये पट्टी ठुली. काही नाही तर इकडून काढलं, इकडं तसंच ठुलंय, मागून रान नांगरलंय. कान फाड फोडलं पाहिजे. काय करत ते? तू कसं काय बाहेरून जेवण आला ना, आलाय का? तुझ्या आईला स्वयंपाक येत नाही का? गड्याचं तुला गड्याच्याच हात लागत का? गडीच लागतो तुला? तुला स्त्रीच्या हात चालत नाही, गडी लागतो तुला? त्याला विचार ना, बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. आणि खातो गड्याच्या हातचं. तुला जर गडीच लागतो, तो गडी याला असा वाढीतो. त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ. कान फाड पडलं पाहिजे. हे आडपट नाही. काय करतं बरं? पोरगं म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याची. हा, मी करील प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पोऱ्या म्हणला मी भाशी गेली दुरी, तू कुतो मी वडितो. इकडे पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो? ही तन्नाशिकाची नाव आहे. कोणाला लागली तर लिहून घ्या आणि केव द्या कोणत्या पोरानं औषध. पोरगं 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय. ते काय या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हाय तिलाच कटाळलं बाई, याचं काय करायचं मला? येडे नाही धडशी आणि फटकावले. काय करतो मोर महाराज? खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. तेच आज सुखी आहेत. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता. आपला बाप गरीब होता म्हणून तर आपण सुखी आहेत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चालू. फार भंगार माल पैदा झाला महाराज. काय करते? आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा, महिला मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हाणली पाहिजे. आजपासून ठरवून टाकायचं, रविवार गुड्डी हाणणे. पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला. आणि तिच्याही पा ती दरिद्री वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय? आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय? गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण्या का स्टडी, भांडे घासू लाग स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती.
अहो एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय? याला कारण ऐका, सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही, म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं? 10वीला. 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ते कितीला गेलं? 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळे बंद, नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं? 12वीला 30 प्रयोग प्रॅक्टिकल आहे. उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम नाही. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. हो, आणि हे तपासायलाच पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील. नाही, त्यांचे ते खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्या बरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. जाऊ दे आता बसलेले माणसं, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास आहे? याला कुठंतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना. मी फक्त उभा तुम्ही बसेल. आज तुम्ही एक वाक्य सांगा. हे इंदुरीकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो. हे आज सत्य आहे, उद्या सत्य आहे. आज आपल्या माणसांना आपण थोडंफार जर बोललं नाही, संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले, बहिणीने भावावर दावा लावला. कोण राहिलं तुमचं? कोण राहिलं? कोण बोला. हे मित्र मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत आहेत ना. हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत त्या. पाजू नका, हे मावतीला सुद्धा येणार नाही. लोक आहेत उमेदवार फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही महाराज. गावठी भाषे सांगू, भुईमुगाच्या शंकात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तर हे जगी. आणि हे मित्र मित्र जे आहेत ना, हे फक्त तुमच्या इस्टेटीला गिरायक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना, ही नालायका मौतीला सुद्धा येणार. जगाला काय घेणं नाही महाराज. सगळं अयोध्या रडत होती. मग कोणी म्हणलं का रामाला वनवासाला जाताना आम्ही जातो? म्हणलं उलटे पुसून द्यायला आली गावाच्या बाहेर. वा, आदर्श पोरगा आहे, जाय भाऊ. महाराज फक्त महाराज राम वनवासाला गेल्याचं दुःख फक्त 2च माणसांना झालं. एक कौशल्याला आणि एक दशरथाला. काय अयोध्येला दुःख झालं? तात्पुरती अयोध्या तेवढी म्हणली बाबा, सगळी रडली. मग बरं नाही गेले 2-5 जण संघ. ही भामटेगिरी आहे. एखाद्याची बायको तो एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. केवढं बोंबलं ती बाई. देवान तुझी रानरणकीन झाली, मेल्यानं मला काल न्यालं, त्यांना काल न्यालं, मला काला ठुलं. मग आता माझ्या जगण्यात काय मजा राहिली, मी जगून तरी काय करू. नवरा मेला का नवरा जळत असताना ती आगी वडी 2-4 बाया तिला माग वडी द्या. थोडी जाळा जवळ नाही आणि ढिल्ली करा बरं, अशी ढिल्ली करायची. ती चिंगाड घर गाठीन. ती म्हणे नको बाई, पप्पाचा बाप माझ्या दिवसा सुद्धा सपनात यायला लागला. का भामट्याची दुनिया आहे का जगाल. एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नाही पण मरू द्या. आणि बायको बायकोला जपा. बायको मिळणार नाही आता.
आता हे लग्न न झालेले जे आहेत ना, तुम्ही आता नवरदेव ना म्हणा, तुम्ही तो नाच जवळजवळ